आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कुंभमेळ्याला का गेले नाहीत ते विचारा, उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना प्रत्यक्ष सवाल। काही लोक आता स्वतःला हिंदू म्हणायला घाबरतात, शिंदेंचा टोला। कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, एकनाथ शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका। मराठीतून MA करणाऱ्यांना वेतनवाढ नाही, ठाणे महानगरपालिकेनं काढलेल्या परिपत्रकावर टीका। संबंधित निर्णयाविरोधात आंदोलन करणार, ठाण्यात मराठीचा अपमान, विचारांचे वाहक म्हणवणारे गप्प का, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील मतभेद दूर करण्याची जबाबदारी उपनेत्यांवर, उद्धव ठाकरे उपनेत्यांकडून घेणार विधानसभा निहाय अहवाल। शिवसेना भवनात मंगळवारी झालेल्या बैठकीत निर्णय, पडझड रोखण्यासाठी पक्ष ॲक्शन मोडवर। बुलढाणा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातच काँग्रेसला खिंडार। उद्या सकाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक वायवी चव्हाण सेंटरमध्ये, पवारांच्या उपस्थितीत बैठक। पक्षातील आमदार आणि खासदार बैठकीला राहणार उपस्थित, पक्ष संघटनेच्या संदर्भात बैठकीत चर्चा। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची उद्या मातोश्रीवर 11:30ला बैठक। उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार, बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती। हातकणंगलेचे माजी आमदार सुजित विंचेकर यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश, ठाकरेंनी मला संधी दिली असती तर त्यांचा एक आमदार वाढला असता, सुजित विंचेकरांची प्रतिक्रिया। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।